श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की आज प्रत्येक जण आपापला स्वार्थ पाहतोय। आज समाजाकडं आपली एक जबाबदारी म्हणून पाहण्यासाठी कोणी तयार नाही आणि एक खंत जी आहे ती सरांनी मांडलेली आहे। संयम विनोदराव पाटील, मुक्काम कामठवाडा, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ येथून सरांनी गरज शिल्पकाराची या शीर्षकाखाली लिहिलंय की आज माणुसकी घडवायची म्हणलं कोण देईल त्या समाजाला आकार। आज माणुसकी घडवायची म्हणलं कोण देईल त्या समाजाला आकार। सर्वांनीच बांधले गर्वाचे घर, कोणी नाहीत माणुसकी घडवणारा शिल्पकार। सर्वांनीच बांधले गर्वाचे घर, कोणी नाहीत माणुसकी घडवणारा शिल्पकार। आणि त्यांनी पुढं असं लिहिलंय की ते संत महापुरुष झटले, गरज नव्हती त्यांना कुठल्याही आभाराची। ते संत महापुरुष झटले, गरज नव्हती त्यांना कुठल्याही आभाराची। आजही समाजात भासत असते गरज त्या संत महापुरुष शिल्पकाराची। आजही समाजात भासत असते गरज त्या संत महापुरुष शिल्पकाराची। तर सरांनी एक खंत, एक व्यथा मांडलेली आहे की आपण जेव्हा एखादं काम करत असतो, एखादी गोष्ट आपल्याला करायची असते, आपल्याला समाज निर्मिती, समाजाला घडवायचं असतं, त्यावेळी आपण इतरांकडून आभाराची अपेक्षा करतो। तर सर लिहित आहेत की आजसुद्धा त्या पूर्वीच्या संत महापुरुषांची गरज आहे जे समाजासाठी झटले होते। आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात श्रोते हो। आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ विद्या प्रकाश माने, मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथून। आणि मॅडम लिहित आहेत की दाखव माणसा कर्तृत्व तुझे, घडवून आण जीवनाचे कार्य। दाखव माणसा कर्तृत्व तुझे, घडवून आण जीवनाचे कार्य। हो तूच तुझा शिल्पकार, समृद्धीत जगणे होईल महान कार्य। हो तूच तुझा शिल्पकार, समृद्धीत जगणे होईल महान कार्य। आणि त्यांनी पुढं असं लिहिलंय की करता कष्ट अपार सत्य, मिळे फळदान जोमात। वा, करता कष्ट अपार सत्य, मिळे फळदान जोमात। देणे घेणे असावे प्रगतीचे तुझे, चांगल्या ध्येयाचे स्वप्न अंगीकारत। देणे घेणे असावे प्रगतीचे तुझे, चांगल्या ध्येयाने स्वप्न अंगीकारत। अप्रतिम असे भाव मांडलेले आहेत मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये श्रोते हो की कष्ट अपार केल्यानंतर एकच सत्य आहे की फळसुद्धा खूप सारं मिळतं। तर या सुंदर अशा रचनेनंतर पुढची एक जी रचना आहे श्रोते हो ती आपल्याला पाठवलेली आहे संतोष रायबान, मुक्काम पोस्ट धर्मगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथून। आणि त्यांनी लिहिलंय की शिल्पकार जसा दगडाला आकार देतो तसा तूच माझ्या जीवनाला उकार दिला। शिल्पकार जसा दगडाला आकार देतो तसा तू माझ्या जीवनाला उकार दिला। प्रेमात पाडून मला जीवनाचा अर्थ सांगितला, मीही वाहत गेलो प्रेमात, मला जगण्याचा सूर गवसला। मीही वाहत गेलो प्रेमात, मला जगण्याचा सूर गवसला। अप्रतिम अशी प्रेम कविता होती श्रोते हो। आणि प्रेमात पडून जीवनाचा अर्थ सांगितला असे सरांनी भाव मांडलेले होते। आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात श्रोते हो जी आपल्याला पाठवलेली आहे डॉक्टर संजय राऊत, जामखेड येथून। आणि त्यांनी लिहिलंय की शिल्पकार तू रे सुबक मूर्तीचा, घडवलास की तू देव हा धरतीचा। शिल्पकार तू रे सुबक मूर्तीचा, घडवलास की तू देव हा धरतीचा। मग बांधलेस तूच मंदिर सुंदर, मग बांधलेस तूच मंदिर सुंदर। पसरे सर्व दूर ख्याती त्याची अवांतर, पसरे सर्व दूर ख्याती त्याची अवांतर। मूर्तीवरी रचले अभंग लई गोड गोजिरी, मूर्तीवरी रचले अभंग लई गोड गोजिरी। पण नाही रे एकही ओळ तुझ्यावरी, नाही रे एकही ओळ तुझ्यावरी। आज बघतोय तू देवालया ही गर्दी, आज बघतोय तू देवालया ही गर्दी। देईल का दर्शन तुला तूच घडवलेली ती मूर्ती, देईल का दर्शन तुला तूच घडवलेली ती मूर्ती। आणि जे शिल्प बनवतात देवाचं त्यांची जी उपेक्षा होते, त्यांचं नाव कुठं घेतलं जात नाही, तर त्यांची उपेक्षा, त्यांची व्यथा, त्यांचं दुःख मांडणारं जे आहे ती सुंदर अशी रचना होती श्रोते हो। आणि पुढची दोन चारोळे आहेत श्रोते हो ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सुहास सोनू बाईत, संगमेश्वर, रत्नागिरी येथून। आणि पहिल्या चारोळीत त्यांनी लिहिलंय की मन बुद्धीला स्थिर करतात ते गुरु आपले शिल्पकार, मन बुद्धीला स्थिर करतात ते गुरु आपले शिल्पकार। संस्काराची शिकवण देऊन
आई देते जीवनाला आकार. संस्काराची शिकवण देऊन आई देते जीवनाला आकार. सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीत त्यांनी लिहिलंय की ध्येयवादी जीवन बनवू, फुलवू सप्त गुणांची बाग. ध्येयवादी जीवन बनवू, फुलवू सप्त गुणांची बाग. घडवण्या आपली मूर्ती, झेलूया पराक्रमाची आग. घडवण्या आपली मूर्ती, झेलूया पराक्रमाची आग. सुंदर अशा दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि पुढची एक सुंदर चारोळी आहे जी आपल्याला पाठवलेली आहे राहुल फुलाई यशवंत शेडगे. रायफुल या नावाने सर लिहितात. आणि त्यांनी लिहिलंय मुक्काम पोस्ट पारंबे, कासपाटार, सातारा येथून की संघर्ष केल्याशिवाय ध्येय होत नाही साकार. संघर्ष केल्याशिवाय ध्येय होत नाही साकार. माणसा तूच असे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. माणसा तूच असे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अप्रतिम असे भाव मांडणारी सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सुरेखा कुळकर्णी वसई इथून लिहित आहेत. निसर्गच आहे खरा शिल्पकार, प्राणी पक्षी झाडे त्याचाच आविष्कार. निसर्गच आहे खरा शिल्पकार, प्राणी पक्षी झाडे त्याचाच आविष्कार. रंगीबेरंगी फुलांनी सजवले धरतीला, आभाळी नक्षत्राच्या चमकती माळा. रंगीबेरंगी फुलांनी सजवले धरतीला, आभाळी नक्षत्रांच्या चमकती माळा. फुलपाखरांसाठी वेलींचा मांडव घातला. फुलपाखरांसाठी वेलींचा मांडव घातला. स्वच्छंदी विहरण्याचे वरदान प्राण्यांना. स्वच्छंदी विहरण्याचे वरदान प्राण्यांना. सृजनाने विश्वास पसारा मांडला. सृजनाने विश्वाचा पसारा मांडला. शिल्पकार तू जीवनाचा खेळ साकारला. सृजनाने विश्वाचा पसारा मांडला. शिल्पकार तू जीवनाचा खेळ साकारला. अवघ्या सृष्टीचं मनोहारी असं रूप. शिल्पकार या शीर्षकाखालील सुंदर अशा रचनेमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि श्रोते हो, पुढच्या एका रचनेकडे आपण वळूयात. आणि जे आपल्याला पाठवलेले आहे सुधीर चौधरी पुणे यांनी. आणि त्यांनी लिहिलं आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या शीर्षकाखाली की सुखही तुझेच दुःखही तुझेच, तूच निवड काय आहे माझे. सुखही तुझेच दुःखही तुझेच, तूच निवड काय आहे माझे. मनाच्या मर्यादा जाण तू, आनंद हेच सर्व काही मान तू. मनाच्या मर्यादा जाण तू, आनंद हेच सर्व काही मान तू. जग आयुष्य निर्विकार, जग आयुष्य निर्विकार, कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जग आयुष्य निर्विकार, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अतिशय सुंदर आणि प्रेरणा देणारी अशी रचना होती श्रोते हो की जग आयुष्य निर्विकार. कारण आपण क्षणांचा आनंद घेत राहिलो, जास्त अपेक्षा न ठेवता आपण जगत राहिलो, कोणाची उपेक्षा न करता आपण आनंदाचे क्षण उपभोगत राहिलो तर निश्चितपणे जीवन हे सुंदर आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला शिकलं पाहिजे. कारण आपल्याला माहीत आहे श्रोते हो की माणसाच्या आयुष्यातल्या गरजा, इच्छा, स्वप्न ही कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत. ते प्रत्येक दिवसेंदिवस ती वाढत जात असतात. एक गरज पूर्ण झाली तर दुसरी गरज जी आहे ती निर्माण होत असते. त्यामुळं आहे त्या उपलब्ध परिस्थितीमध्ये क्षणांचा आनंद घेत घेत जर आपण जगलो तर निश्चितपणे जीवन हे सुंदर होईल श्रोते हो. आणि पुढची एक जी कविता आहे ती आपल्याला पाठवलेली आहे सुरेखा चौधरी पुणे यांनी. आणि त्यांनी लिहिलंय की साध्या दगडातून नको असलेला भाग काढून, साध्या दगडातून नको असलेला भाग काढून सुंदर मूर्ती बनवतो शिल्पकार. साध्या दगडातून नको असलेला भाग काढून सुंदर मूर्ती बनवतो शिल्पकार. त्या मूर्तीला देव मानून आपण करतो नमस्कार. त्या मूर्तीला देव मानून आपण करतो नमस्कार. नयनरम्य निसर्गाला ज्याने दिला आकार, नाही परमेश्वरा एवढा सुंदर शिल्पकार. वा. नयनरम्य निसर्गाला ज्याने दिला आकार, नाही परमेश्वरा एवढा सुंदर शिल्पकार. न वापरता आईच्या उदरात कुठलेही हत्यार, न वापरता आईच्या उदरात कुठलेही हत्यार. बाळाच्या रूपात मूर्ती घडवली सुंदर त्यात, बाळाच्या रूपात मूर्ती घडवली सुंदर त्यात. तर निसर्गाचा आणि देवाचा जो आहे तो चमत्कार, एक सुंदर असे भाव जे आहेत ते मॅडमनी त्यांच्या या सुंदर रचनेमध्ये मांडलेले आहेत श्रोते हो. कारण आपल्याला माहीत आहे की शिल्पकार हा निसर्ग असतो,
शिल्पकार हा देव असतो असं म्हटलं जातं, ज्याने सृष्टीची निर्मिती केली. तर या सुंदर अशा कवितेनंतर श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ गौरी गिरीश गुंडेवार हिंगोली येथून. आणि मॅडम लिहित आहेत की स्त्री तूच आहे तुझ्या जीवनाचा सुंदर शिल्पकार, घे उत्तुंग भरारी गगनझेप, कर तू उरी असलेले स्वप्न साकार. स्त्री तूच आहेस तुझ्या जीवनाचा सुंदर शिल्पकार, घे उत्तुंग भरारी गगनझेप, कर तू उरी असलेले स्वप्न साकार. लाभले नवभारताचे शिल्पकार राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम. लाभले नवभारताचे शिल्पकार राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम. तंत्रज्ञान आधुनिक विज्ञान कार्य, देशसेवेला लाख लाख सलाम. तंत्रज्ञान आधुनिक विज्ञान कार्य, देशसेवेला लाख लाख सलाम. आणि निश्चितच श्रोते हो, राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचं जे कार्य आहे ते आपल्या भारतातला कुणीही कधीही विसरू शकणार नाही. कारण त्यांनी अतिशय अतुलनीय असं कार्य करून तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञान यामध्ये खूप मोठी क्रांती निर्माण केलेली होती. आणि श्रोते हो, पुढच्या रचनेकडे आपण वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे कवी गीतकार जगन्नाथ रंगनाथ जाधव औरंगाबाद येथून. आणि सरांनी लिहिलं आहे की माता पित्याचे हे उपकार माझ्या जीवनाचे शिल्पकार. माता पित्याचे हे उपकार माझ्या जीवनाचे शिल्पकार, घेऊन घाव त्यांनी काळजावर जीवन बनवले माझे सुंदर. घेऊन घाव त्यांनी काळजावर जीवन बनवले माझे सुंदर, घाव घेतात ते सोसून घामालाही फुटे पाझर. घाव घेतात ते सोसून घामालाही फुटे पाझर, कष्ट जीवनी जीवापार जीवना माझ्या दिला आकार. कष्ट जीवनी जीवापार जीवना माझ्या दिला आकार. तर आईवडिलांनी अपार असं कष्ट करून जीवनाला आकार दिलेला आहे असे भाव मांडणारी रचना होती. आणि पुढची एक कविता आहे श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे तुषार पोपट गुळीग, पद्मभूषण वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज बुधगाव सांगली येथून. आणि गौडवाडी तालुका सांगोला येथे ते राहतात सर, जिल्हा सोलापूर येथे. आणि त्यांनी लिहिलं आहे की घडवले तुम्ही आम्हास जसे, दिला कुंभाराने मातीला आकार. घडवले तुम्ही आम्हास जसे, दिला कुंभाराने मातीला आकार. दाखविले मार्ग आम्हा देऊनी संस्कार. दाखविले मार्ग आम्हा देऊनी संस्कार. शिक्षक आहेत माणूस घडवणारा शिल्पकार. शिक्षक आहेत माणूस घडवणारा शिल्पकार. आणि अगदी खरं आहे श्रोते हो की आईवडिलांनंतर शिक्षक हे माणसाच्या जीवनामध्ये खूप मोठा जो रोल असतो, जी भूमिका असते ती पार पाडत असतात. ते एका मातीच्या गोळ्याला आकार देत असतात. ते त्यांच्या ज्ञानामृतातून भविष्य आणि पिढी घडवत असतात श्रोते हो. तर पुढच्या दोन चारोळ्या आहेत श्रोते हो, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौ किशोरी शंकर पाटील विरार येथून. आणि पहिल्या चारोळीत त्यांनी लिहिलं आहे की काट्या कुट्यातून वाटचाल करी अडथळे जीवनाचे पार. काट्या कुट्यातून वाटचाल करी अडथळे जीवनाचे पार, संकटावर हसत यशस्वीपणे मात, तोच खरा आयुष्याचा शिल्पकार. काट्या कुट्यातून वाटचाल करी अडथळे जीवनाचे पार, संकटावर हसत यशस्वीपणे मात, तोच खरा आयुष्याचा शिल्पकार. वा. आणि दुसऱ्या चारोळीत त्यांनी लिहिले की संस्कृती शिदोरी संस्काराची, शिक्षक पालक शिल्पकार. संस्कृती शिदोरी संस्काराची, शिक्षक पालक शिल्पकार, ज्ञानाचे अमृत कण देती मग येई जीवनाला आकार. ज्ञानाचे अमृत कण देती मग येई जीवनाला आकार. अप्रतिम अशा चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि या दोन सुंदर अशा चारोळ्यानंतर श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्यासुद्धा सुंदर सुंदर रचना ऐकणार आहोत श्रोते हो. आणि आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात RJ कैलास सोबत. ऐकत रहा आणि आनंदी रहा, आनंद लुटा.